खोपोली नगर परिषद निवडणुका निकालाची उत्सुकता आणि एका तरुणाची धडपड। खोपोली नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच शांततेत पार पडल्या आहेत आणि संपूर्ण खोपोलीकरांना आता निकालाची तीव्र प्रतीक्षा आहे। आपला आवडता उमेदवार निवडून यावा या एकाच आशेने प्रत्येकजण निकालाच्या दिवसाची वाट पाहत आहे। आपल्या इच्छित उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्ते हितचिंतक अगदी जीवाचे रान करतात। खोपोली शहरातील असाच एक उत्साही तरुण कादिर खान याची धडपड सर्वांनाच परिचित आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही तो आपल्या आवडत्या नेत्यांसाठी तळमळीनं काम करताना दिसला आहे। या नगर परिषद निवडणुकीतही कादिर खान आणि त्याच्या मित्रपरिवाराने राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री सुनील गोटीराम पाटील तसेच दत्ताजीराव मसूरकर आणि समीर मसूरकर यांना विजय मिळावा यासाठी स्वतःच्या परीने कोणतीही कसर सोडली नाही। त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ प्रतीक्षा मयूर रेटरेकर यांच्यासाठीही तितक्याच उत्साहाने प्रयत्न केले। प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, अथक प्रयत्न केल्यानंतर शेवटी परमेश्वरावरही विश्वास ठेवावा लागतो। म्हणूनच कादिर खान आणि त्याच्या मित्रपरिवाराने प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर डिसेंबर 14 रोजी माहीम येथील संत मखदूम शाह बाबा यांच्या पवित्र दर्ग्यावर जाऊन मनोभावे प्रार्थना केली। मोठ्या श्रद्धेने दर्ग्यावर चादर चढवून त्यांनी आपले इच्छित उमेदवार डॉक्टर सुनील गोटीराम पाटील, दत्ताजीराव मसूरकर, समीर मसूरकर आणि सौ प्रतीक्षा रेटरेकर यांना विजय मिळावा असे साकडे घातले। त्यांच्या डोळ्यांत आपल्या नेत्याच्या विजयाची तीव्र तळमळ स्पष्टपणे दिसत होती। कादिर खान आणि त्याचा मित्रपरिवार केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर खोपोलीत ते सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात। समाजात काहीतरी विधायक कार्य करण्याची ही धडपड त्यांची कायम असते। कधी ते उन्हाळ्यात लोकांना थंडगार सरबत वाटतात तर कधी पाण्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपतात। मखदूम शाहबाबांच्या दर्ग्यावर कादिर आणि त्याच्या मित्रांनी मागितलेली ही तळमळीची दुवा निश्चितच यशस्वी होईल अशी आशा खोपोलीकरांना आहे। त्यांच्या प्रयत्नांना आणि श्रद्धेला फळ मिळो हीच सदिच्छा।